धुले जिले के हमाल श्रमिकों ने माथाड़ी कानून के कार्यान्वयन की मांग को लेकर कड़ा बंद रखा और जिला कलेक्टर कार्यालय पर विराट मोर्चा निकाला। ये मोर्चा धुले जिला हमाल श्रमिक संगठन के नेतृत्व में निकाला गया, जिसमें सैकड़ों मजदूर शामिल हुए। धुले जिले के हमाल श्रमिकों ने माथाड़ी कानून के कार्यान्वयन की मांग को लेकर विराट मोर्चा निकाला। संगठन के अध्यक्ष गंगाधर कोड़ेकर ने कहा कि साकरी, पिंपरनेर, मोराने जैसी निजी बाजार समितियों में माथाड़ी कानून लागू किया जाना चाहिए। उन्होंने चेतावनी दी कि अगर उनकी मांगों पर तुरंत कार्रवाई नहीं की जाती तो वे अनिश्चितकालीन हड़ताल पर जाएंगे। धुळे जिल्ह्यातील सर्व हमाल, मापाडी, महिला कामगार तसेच धुळे जिल्ह्यातील धान्य गोडाऊनचे हमाल आमच्या विविध मागण्या करताना या ठिकाणी आज आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे। पहिला प्रश्न, शेतकऱ्याकडची हमाली आमची गेल्या 10-12 महिन्यापासून करार संपलेला आहे, परंतु त्याची मजुरी अजून वाढेल नाही। DDR मजुरी वाढीची 5%, आणि 5% मजुरी कुठं पुरती? दुसरी गोष्ट, धान्य गोडाऊनचं जे काम आहे हे निम काम आमच्या हमालाचं चाललं गेलेलं आहे, कारण त्यांनी डायरेक्ट वाहतूक केल्यामुळे आमच्या हमालाला का त्या ठिकाणी काम राहिलेलं नाही आहे। म्हणून ते देखील काम आमच्या हमालाला मिळावा आणि आमचं त्या ठिकाणी पोट भरावा अशी आमची सगळ्याची इच्छा आहे। दुसरी गोष्ट अशी का जे खाजगी बाजार म्हणजे झालेले आहे, मोराने, पिंपळनेर, साक्री या ठिकाणी जे खाजगी बाजार झालेले, ह्या खाजगी बाजारला कोणता कायदा नाही, याला माथाडी कायदा नाही, याला संरक्षण नाही, याला भावाचं काही हे नाही, म्हणून हे मोकाट व्यापारी त्या ठिकाणी सोडून दिलेले। म्हणून त्या ठिकाणी देखील आमचं म्हणणं आहे का माथाडी कायदा लागले पाहिजे, त्या ठिकाणी आमची हमाल, मापडी, महिला कामगार घेतले पाहिजेत, ह्या आमची जो मागण्या आहे। परंतु हे रेडीच्या कातड्याचं सरकार, याची व्यापाऱ्याच्या पाठीमागं पळणारं सरकार आहे, या सरकारला जाग यावा म्हणून करताना आम्ही या ठिकाणी आज धुळे जिल्ह्यातला मोर्चा आयोजित केलेला आहे। कालचा मोर्चा एक आमचं बाबा आलो पुण्यामध्ये एक मोर्चा झालेला आहे, आणि आज हा धुळ्यामध्ये मोर्चा आमचा एक मोठा मोर्चा निघालेला आहे। तरी सरकारने जर कधी आमची मागणी ती दखल घेतली नाही तर पुढचं याच्या मोर्चा आंदोलन आणखीन जास्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, याची सरकारने नोंद घ्या।